इकडे संताजी घोरपडे हिम्मत खानाच्या मागे निघाले होते। त्यांना वाटेत नजीब खानाने अडवले, पण संताजींनी त्याला सपाटून मार दिल्यावर तो भोपाळगड परिसरातून निघून गेला। तरी संताजी अस्वस्थ बसले नाहीत। ते हिम्मत खानाचा पाठलाग करत त्याला मानगाव पाशी भिडले। त्यावेळी हिम्मत खानासोबत हमीदुद्दीन खान आणि ख्वाजा खानासारखे सरदार होते। तेथे घमासान लढाई झाली, त्यात कोणालाही निखळ विजय मिळाला नाही, पण दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान मात्र झाले। आता पुढे काय करायचे यावर तिन्ही खानांमध्ये मतभेद झाले आणि ते वेगवेगळ्या वाटेने निघाले। हमीदुद्दीन खान आणि ख्वाजा खान 4000 स्वारांसह बेरारकडे निघालेल्या अमृतरावांच्या मागे गेले, मात्र हिम्मत खान एकटाच संताजींच्या मागावर राहिला। संताजींनीही 6000 स्वारांसह प्रचंड वेगाने मालखेड गाठले, तेथून 7000ची चौथाई वसूल केली। पण तिकडे संताजी हिम्मत खानाला आटपत नाहीत हे पाहून औरंगजेबाने नांदेडचा सुभेदार अब्दुल्ला खान याला हिम्मत खानाच्या मदतीला पाठवून दिले। हिम्मत खानाने संताजींचा पाठलाग चालूच ठेवला, पण संताजींनी मालखेडहून पुढे तोरगल डोंगरातल्या बेरडाच्या भागात गेले। तेथून हैदराबादकडे सरकण्याचा त्यांचा बेत होता, पण हिम्मत खानाने पाठलाग सुरूच ठेवला होता। त्यामुळे सैन्याला छावणी टाकण्यासाठी उंचत मिळत नव्हती। त्यामुळे अखेर सतत दौड करून दमलेल्या सैनिकांसह संताजींनी अलूरच्या गडीत मुक्काम केला। पण सलग 2 महिने शेकडो कोसांचा पाठलाग करून मागावर असलेल्या हिम्मत खानाने संताजींना गाठले आणि गडीला वेढा घातला। इतक्या कष्टानंतर शेवटी आपण संताजींना गाठलेच, इतकेच नाही तर गडीत चांगलेच कोंडीत पकडले याच्या आनंदात तो गंग होता। पण असे अडकतील ते संताजी घोरपडे कसले। एके दिवशी हिम्मत खानाचे वेळातले सैन्य खुशीत दंग असताना संताजींनी संधी साधून त्यांना गंगारा देऊन वेगाने मराठी मुलूक गाठला आणि हिम्मत खानाला पुन्हा गनिमी कावाने शह दिला।